नमस्कार, मी आलो आहे आज तलगड, जे आपल्या रायगड तळा इंदापूर येथे आहे. तलगड 350 वर्ष जुना असलेल्या या गडावरती एक दरवाजा सापडला आहे. हो, भुयारी दरवाजा. इंदापूर तळा तालुक्यात असलेला हा तलगड 1657 साली राजांनी आपल्या स्वराज्यात घेतला. मी आणि जयेश ना गडावरती जातोच. महिन्यातून किंवा गावी गेलो तर एक ना एक दिवशी फेरी होते. बट या टायमाला उत्सुकता थोडी वेगळीच होती. काय असेल तिथे, काय सापडलंय, नक्की काय आहे तिथे, ते सगळं मनात चालूच होतं. गडावर चढताना फारसे 10 ते 15 मिनिटच लागतात. हनुमान दरवाजापर्यंत पोहोचल्यावरती मारुतीची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. गडावर बघण्यासाठी ना भरपूर काही आहे, पण दुर्गारत्न प्रतिष्ठान यांचे आभार जितके मानू ना तितके कमी आहेत. जसजशी मी पायरी खाली उतरतोय तसं असं वाटू लागत होतं की मी इतिहासात जातोय. मनात फक्त असं वाटत होतं, या दरवाजातून जाऊन मी त्या काळात पोहोचलो तर किती भारी असेल ना. आणि तेव्हाचं बांधकाम केलेलं चुना, सिसा आणि गूळ वापरलं होतं, अजूनही ताकदीने उभं आहे. त्या दरवाजाच्या खाली जाऊन पाहिलं मी. 2 पाण्याच्या टाक्या आहेत. आता आपण ड्रोन मार्फत पाहूयात हे कसं दिसतं. पाहिलात किती सुंदर आहे. किती वर्ष झाली ना हा किल्ला असाच उभा आहे. तुम्ही लहानाचे मोठे झालात, मुंबईत गेलात, पण हा किल्ला पाहायला अजून आलात नाही. तुम्हाला माहिती तरी आहे का या किल्ल्यावर काय काय असू शकतं. आपण गावी जातो मे महिन्यात गणपतीत, बाजारात सुद्धा असतो तळ्यातल्या, आणि बऱ्याच वेळा तळगड आपण पाहतो, पण आपण वरती जात नाही. राहू देत, म्हातारे व्हाल ना तेव्हा जा तुम्ही. तुम्हाला तिथल्या 12 टाक्या, शंकराचं मंदिर आणि तिथलं टकमक टोकाचं सनसेट अनुभवायला नाही मिळणार तुम्हाला. आयुष्यात ना जयेश सारखा एक मित्र असावा. त्यांनी सरप्राईज काय दिलं, मस्तपैकी भेळ होती, त्यामध्ये कांदा मसाला घेऊन आला होता, आणि सनसेट. काय एक्सपिरियन्स होतं तुम्हाला माहिती आहे का तिथलं. एक मनापासून गोष्ट सांगतो तुम्हाला, किल्ला ढासळण्याआधी आणि तुमचं वय म्हातारं होण्याआधी हा किल्ला बघून घ्या, कारण की खूप मस्त एक्सपिरियन्स असणार आहे. व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा. जय शिवराय.